खरं तर एकीकडे राज्यात पक्षप्रवेश जोरदार सुरू आहे तर दुसरीकडे नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा सुरू आहे। या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोतच, पण सुरुवातीला एक टॉप न्यूज येते। अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशावर नाना पटोले यांनी टीका केलेली आहे। भाजपची स्मरणशक्ती कमजोर असल्याची टीका नाना पटोले यांनी ट्विट करत केलेली आहे। भाजपचा एक जुना ट्विट सुद्धा नाना पटोले यांच्याकडून रिट्विट करण्यात आलेलं आहे। भाजपची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मूर्ख समजतात, भाजपचे आरोप। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत आणि या सगळ्या संदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले। काय ट्विट केले आपण पाहूया। अशोक चव्हाण महसूल मंत्री असताना पुण्यातील मोक्याच्या ठिकाणी 102 एकर जागा एका खासगी बिल्डरच्या। भाजपची स्मरणशक्ती कमजोर किंवा जनतेला मूर्ख समजतात, भाजपची स्मरणशक्ती कमजोर किंवा जनतेला मूर्ख समजलं जातं असं नाना पटोले ट्विट करत म्हणतात। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर आता नाना पटोले यांनी टीका केलेली आहे। नाना पटोलेंकडून भाजपचा जुना ट्विट रिट्विट करण्यात आलेला आहे आणि नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर सडकून टीका केलेली आहे। भाजपची स्मरणशक्ती कमजोर असल्याची टीका नाना पटोले करतायत, तर यावर फडणवीसांना जेव्हा विचारणा केली तेव्हा मात्र पटोलेंचं वक्तव्य फार काही गांभीर्यानं घेऊ नका असा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आत्ताच नुकता पक्षप्रवेश झालेला आहे अशोक चव्हाण यांचा। दोन महत्त्वाचे खरं तर या सगळ्यातून मुद्दे समोर येत आहेत। एक तर नाना पटोले यांनी भाजपचाच केलेलं ट्विट जे त्यांनी रिट्विट केलेलं आहे, भाजपची स्मरणशक्ती या मुद्द्यावर हे ट्विट करण्यात येत आहे। भाजपची स्मरणशक्ती कमी झालेली आहे असं नाना पटोले म्हणतात आणि यावर जेव्हा तुम्ही फडणवीसांना सवाल उपस्थित केला तेव्हा मात्र फडणवीसांनी पटोलेंना फार काही गांभीर्यानं घेऊ नका असं म्हणत या सगळ्यावर पलटवार केलेला आहे। निश्चितच लागवी ज्यावेळी आपण यांना या संदर्भातील प्रश्न विचारला अशोक चव्हाण यांना की नाना पटोले यांच्याकडून ट्विट करण्यात होतं आदर्श घोटाळ्यातील आरोपी म्हणून ज्यांच्याकडे एकंदरीत टीका करण्याचं काम भाजप करत होतं, ते आता त्यांचं कुठलं पुण्य पाहून त्यांना प्रवेश देण्यात आहे त्यावरती अशोक चव्हाण यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की या संदर्भातील चौकशीचं अपील ऑलरेडी एका यंत्रणेकडे आहे, त्यामुळे या संदर्भात तुर्तास कुठलाही मी उत्तर देणार नाही। जे काही उत्तर द्यायचं आहे ते तपास यंत्रणेला दिलं जाईल, मात्र असा कुठलाही वैयक्तिक दोषारोप मी या ठिकाणी करणार नाही आणि तो माझा स्वभाव नाहीये। त्यामुळे एकूणच आता ज्या प्रकारे आदर्श घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी चव्हाण यांचं म्हणणं स्पष्ट होतं की तुम्ही खूप उशिरा हा प्रश्न विचारतायत, मला वाटलेला हा सर्वात पहिला प्रश्न असेल। एकूणच हा प्रश्न येणार आणि त्याला उत्तरही अशोक चव्हाण यांच्याकडून तयार होतं, मात्र ज्या प्रकारे याआधी आपण अजित पवार असतील किंवा अन्य नेते असतील यांनी महायुतीमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्यांच्या संबंधित प्रकरणं तात्काळ थांबलेली दिसून आलेली होती, तेच प्रकरण एकंदरीत आता तोच प्रकार जो आहे तो अशोक चव्हाण यांच्या बाबतीतही आपल्याला दिसणार का, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। लागवी चेतन, दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अशोक चव्हाण यांची वर्णी नेमकी कुठे लागणार, लोकसभेवर की राज्यसभेवर अद्यापही महाराष्ट्रातल्या राज्यसभेतल्या उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलेली नाहीयेत। कालपर्यंत चर्चा होती, काल घोषित केली जातील, आज मात्र दाट शक्यता वर्तवली जाते। आता पक्षप्रवेशानंतर काही हालचालींना वेग सगळ्या महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना
निश्चितच जी तांत्रिक प्रक्रिया होती ती भाजपने आज पूर्ण केल्याचं पाहायला मिळू शकतं. जरी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असेल की केंद्रीय नेतृत्व या संदर्भातील निर्णय घेईल, तरी शिफारस मात्र राज्यातून जाणार आहे. आणि अशोक चव्हाण यांना जर उमेदवारी अर्ज द्यायचा असेल तर प्रथम त्यांना प्राथमिक सदस्यत्व देण्याचं गरजेचं होतं. त्यामुळे कुठेतरी अमित शहा यांच्या उपस्थितीत 15 तारखेला होणारा पक्षप्रवेश होता तो आजच आटोपण्यात आला आणि आता 15 तारखेला अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये थेट शक्तीप्रदर्शन केलं जाईल. मात्र भाजपने याआधीच वरिष्ठ पातळीवरती ज्या प्रकारचे आदेश दिले होते, ज्याची बातमी सर्वप्रथम लोकशाही मराठीने बोललेली होती की कुठेही ज्या राज्यसभा उमेदवारांना मंत्रिपद दिलेली आहेत त्यांना पुन्हा राज्यसभेवर घेतलं जाणार नाही. त्यांना आता लोकसभा निवडणूक लढण्यास सांगितलं जाईल किंवा विधानसभेमध्ये सुद्धा उतरवलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये राज्यातील 2 बडे नेते आहेत, एक म्हणजे भागवत कराड, दुसरे केंद्रीय मंत्री नारायण राणे. त्यामुळे आता नारायण राणे हे राज्यसभेची त्यांची टर्म आता संपलेली आहे, ते लोकसभा निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. सेम सिच्युएशन आपल्याला भागवत कराडांसोबत पाहायला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरमधून कुठेतरी भागवत कराड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या उलट कोकणातून नारायण राणे यांना लोकसभेच्या निवडणूक लढवण्यास सांगितलं जाऊ शकतं. या उलट त्यांच्या जागी आता अशोक चव्हाण यांची राज्यसभेवर वर्णी लागू शकते. लागवी. निश्चित. चेतन तुर्तास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.